आता बातमी मनोज जरांगेंची आहे। मनोज जरांगे पाटलांनी सरकारला पुन्हा एकदा अल्टिमेटम दिलाय। 8 दिवसात नोंदींवरून मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र द्या अशी मागणी जरांगेंनी केली आहे। तर दगाफटका झाल्यास 2029च्या निवडणुकीची तयारी करणार असंही जरांगे पाटील म्हणाले। पाहूयात यावरचा एक रिपोर्ट। तुम्ही जर आता याच्याशी काही दगाफटका केला या मागण्याशी तर आंदोलन करण्यापेक्षा 29ची तयारी करू, आम्ही 100% पाडणार म्हणतो। मराठा आरक्षणासाठी वेगवेगळ्या गॅझेट संदर्भात जरांगे पाटलांनी दौरे सुरू केले, पण आता दगाफटका केला तर आंदोलनापेक्षा 2029ची तयारी करणार आणि 100% निवडणुकीमध्ये पाडणार असा इशारा जरांगेंनी भाजपला दिलाय। नक्की तुम्ही केलेल्या कामाचं श्रेय नक्की तुम्हाला देणार, पण फसवलं तर सोडणार सुद्धा नाहीये हे मात्र लक्षात ठेवायचं। कारण तुम्हाला जर कायम मराठा समाजाचा चेहऱ्यावरती आनंद ठेवायचा असेल तर तुम्ही केलेले कामं हे तुम्हाला कायमस्वरूपी टिकून ठेवावे लागणार आहे। नसतं आंदोलन करण्यापेक्षा तुम्ही जर आता याच्याशी काही दगाफटका केला या मागण्याशी तर आंदोलन करण्यापेक्षा 29ची तयारी करू, आम्ही 100% पाडणार म्हणतो। 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी सुद्धा जरांगेंनी निवडणूक लढण्याचा इशारा दिला होता, पण ऐनवेळी निवडणूक न लढवण्याचा निर्णय त्यांनी घेतला। आता जरांगेंनी पुन्हा एकदा त्याच पद्धतीने इशारा दिलाय। अर्थात यावेळी जरांगेंनी कोल्हापूर आणि सातारा संस्थांचं गॅझेट लागू करून नोंदींप्रमाणे मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र द्या अशी मागणी केली आहे। कोल्हापूरच्या गॅझेटवरून जरांगेंनी काँग्रेसचे खासदार शाहू महाराजांशी देखील चर्चा केली। ही माझी विनंती आहे विखे पाटील साहेबाला पण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाला सुद्धा, या ज्या नोंदी राज्यभरातल्या सापडल्या आणि आजच्या दिवसापुरतं कोल्हापूरच्या 1,40,000 ज्या नोंदी सापडल्या त्याचे सगळे प्रमाणपत्र 8 दिवसाच्या आत द्यायचे बरं का। ती अजिबात तुम्ही गाफील राहून पाठीमागे ठेवायचं नाही। परत म्हणू नका मी काय बोलायला लागलो। महाराष्ट्रातल्या ज्या ज्या जिल्ह्यात नोंदी सापडल्यात त्या तातडीने त्याचे कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याचं काम मुख्यमंत्री आणि उपसमिती विखे पाटलांनी हातात घ्यावं ही माझी तुम्हाला विनंती। याच्यानंतर विनंती करणार नाही। मी या प्रेसच्या माध्यमातून पण सांगतो आणि खाजगी सुद्धा मी त्यांना दोघांकडेही ही निरोप देणार आहे की इथला जो कोल्हापूर संस्थांचा दस्तऐवज जो पूर्ण स्वीकारल्याच्या नंतर खूप लाखो मध्ये गोरगरीब मराठा समाजाच्या नोंदी इथं आहेत, त्याच्यामुळे कल्याण होणार आहे आणि आपण ते इथलं कोल्हापूरचं गॅझेटियर पण स्वीकारावं। नोंदी सापडल्या त्यानुसार जात प्रमाणपत्रांचं वाटप करू असं आश्वासन जरांगेंचं उपोषण सोडवताना सरकारनं दिलंय। आता त्यासाठी जरांगेंनी 8 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय। भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।